स्वतःला आणि स्वतःच्या आम आदमी पक्षाला कट्टर इमानदार सांगणारे अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या जेलमध्ये आहेत. ईडीने त्यांना 9 वेळा समन्स बजावलं होतं, मात्र प्रत्येक वेळी काही ना काही बोगस कारण देऊन अरविंद केजरीवाल चौकशीला सामोरे गेलेच नाहीत. अखेर ईडीवाले त्यांच्या घरी गेले, त्यांची चौकशी चालू केली आणि त्या चौकशीनंतर लगेच त्यांना अटक करून आपल्यासोबत घेऊन गेले. या चौकशीच्या दरम्यान आणि अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या तपासाच्या दरम्यान ईडी अधिकाऱ्यांना काही आक्षेपार्ह कागदपत्र सापडली. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जी खरंच आश्चर्य करायला लावणारी गोष्ट आहे ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या घरामध्ये एक डायरी सापडली. त्या डायरीमध्ये ईडीचे जे अधिकारी आहेत त्यांची नावं, त्यांचे नंबर्स, त्यांच्या घरचे पत्ते हे सगळे लिहिलेले होते. गोष्ट इथपर्यंत असती तर ठीक होती, मात्र त्या ईडी अधिकाऱ्यांचे मुलं कोणत्या शाळेत जातात, किती वाजता जातात, बसने जातात की रिक्षाने जातात, त्यांचं येण्या जाण्याचं टायमिंग काय आहे हे सगळं काही लिहिलेलं होतं. म्हणजेच काय, कदाचित अरविंद केजरीवाल यांचा ईडी अधिकाऱ्यांच्या मुलांना गाठून त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न होता अशी शंका घ्यायला मोठा वाव आहे. हे असले धंदे करणारा माणूस इमानदार असू शकतो का हो? आम्हाला स्वच्छ राजकारण करायचं आहे असं लोकांना सांगून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीचे लोक मैदानात उतरले. दिल्लीची सत्ता त्यांनी काबीज केली. मात्र सत्तेत आल्या आल्या अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने भ्रष्टाचाराचे नवे नवे विक्रम स्थापन करायला सुरुवात केली. त्यातलाच एक विक्रम म्हणजे मद्य विक्री घोटाळा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की हा मद्य विक्री घोटाळा नेमका काय आहे. या मद्य विक्री घोटाळ्यामुळेच आम आदमी पक्षाचे सत्येंद्र जैन आधीपासूनच तिहार जेलमध्ये आहेत. मनीष सिसोदिया जे सेकंड कमांड होते आम आदमी पार्टीचे केजरीवाल यांच्या नंतरचे ते सगळ्यात मोठे नेते होते, ते सुद्धा जवळपास 1 वर्षापासून तिहार तुरुंगात आहेत. यांच्या पक्षाचे तिसरे नेते संजय सिंग हे सुद्धा तुरुंगवारीवरच आहेत. बरं, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, संजय सिंग यांनी प्रचंड प्रयत्न केले आपल्याला जामीन मिळावा यासाठी, मात्र कोर्टातून त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाहीये. त्याचं कारण आहे ईडीने यांच्या विरोधामध्ये असलेले सबळ पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. ईडीचं म्हणणं असं आहे की हे तिघं तर मोहरे आहेत, मात्र ह्या मद्य विक्री घोटाळ्याचा मास्टर माइंड हा अरविंद केजरीवालच आहे. अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावरूनच मद्य विक्री घोटाळा दिल्लीमध्ये झाला आणि म्हणूनच त्यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या जामिनासाठी सुद्धा खूप प्रयत्न झाले, मात्र त्यांना देखील जामीन मिळाला नाही. यातून एक गोष्ट कळून येते ती म्हणजे ईडीच्या हातामध्ये नक्कीच काहीतरी सबळ पुरावे आहेत, म्हणूनच या चौघांनाही कोर्टातून जामीन मिळत नाहीये. नोव्हेंबर 2020 मध्ये अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने मद्य विक्रीचं नवीन धोरण आणलं. दिल्लीमध्ये अगोदर मद्य विक्री करणारे जे विक्रेते होते त्यांना 5% कमिशन मिळायचं, मात्र हे 5% कमिशन अरविंद केजरीवाल यांनी वाढवलं आणि ते 12% केलं आणि खिरापत वाटल्याप्रमाणे मद्य विक्रीचे परवाने वाटायला सुरुवात केली. अनेकांनी यावर आक्षेप घेतला. हे नवीन धोरण विधानसभेमध्ये पास करून घ्या असा आग्रह देखील धरला होता, मात्र अरविंद केजरीवाल यांच्या कॅबिनेटने आपसातच सगळं काही ठरवलं आणि मद्य विक्रीचे परवाने द्यायला सुरुवात केली. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन परवाने घेतलेल्या विक्रेत्यांनी दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री अशा स्कीम सुद्धा काढल्या आणि त्याचा दुष्परिणाम दिल्लीकरांना भोगावा लागला. चांगल्या घरातली तरुण मुलं देखील या फुकटच्या स्कीममुळे व्यसनांच्या आहारी जाऊ लागली. जिथे एखादी व्यक्ती थोडीशी दारू पिऊन घरी येऊन जेवण करून झोपून जायची, तिथे मजबूत आणि भरपूर दारू पिऊन तमाशे व्हायला लागले. मात्र याकडे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने साफ कानाडोळा केला. त्याचं कारण म्हणजे यांना खायचा होता त्यातून मोक्कार पैसा. तो कसा हे जाणून घेऊया. अरविंद केजरीवाल यांनी मद्य विक्रीचं 5% जे विक्री कर धोरण होतं ते 5%वरून 12%वर नेलं. मात्र 12%वर हे मद्य विक्रीचं धोरण नेल्यानंतर मद्य विक्री करणाऱ्या लोकांना असं सांगितलं की ह्या 12%पैकी 6% तुमचे आणि 6% आमच्या पक्षाचे. म्हणजे दिल्लीमध्ये मद्य विक्रीमधून झालेल्या उत्पन्नाचा
6% हिस्सा आम आदमी पक्षाला मिळत होता. हा पैसा थोडा थिडका अजिबातच नव्हता. ही रक्कम करोडोंमध्ये होती. या प्रकारे करोडो रुपये आम आदमी पक्षाने आणि अरविंद केजरीवाल यांनी आपल्या खिशात घातले. हळूहळू यांचं बिंग फुटायला गेलं. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपल्याच पक्षातले एक एक बळी द्यायला सुरुवात केली. सगळ्यात पहिला बळी त्यांनी दिला तो म्हणजे सत्येंद्र जैन. त्यानंतरचा दुसरा बळी दिला तो म्हणजे मनीष सिसोदिया आणि तिसरा बळी दिला तो म्हणजे संजय सिंग. स्वतः केलेल्या कुकर्माचं आणि भ्रष्टाचाराचं खापर या तिघांवर फोडून अरविंद केजरीवाल नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ईडीच्या हातात अशी काही कागदपत्रे लागली ज्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा या प्रकरणामध्ये या घोटाळ्यामध्ये थेट संबंध आहे हे सिद्ध होतंय. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने मद्य विक्री घोटाळ्यातून जो पैसा कमावला तो त्यांनी वेगवेगळ्या इलेक्शन्समध्ये वापरला. जसे की पंजाबचं इलेक्शन, गोव्याचं इलेक्शन, इथे वारेमाप पैसा खर्च केला. एवढ्यावरच ही मंडळी थांबली नाहीत तर यांनी स्वतःच्या खाजगी खर्चासाठी सुद्धा हा भ्रष्टाचाराचा पैसा मोक्कार वापरला. अरविंद केजरीवाल यांच्या शीश महलमध्ये लागलेले 20-20 लाखांचे पडदे आणि कोट्यावधींची उधळपट्टी याच पैशातून झालेली आहे. एवढ्यावरच हे लोक थांबले का? नाही. पुढे जाऊन हेच पैसे यांनी के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता हिला सुद्धा दिले. म्हणजे स्वतःच्या भ्रष्टाचारातला बराच मोठा वाटा यांनी आपल्या समविचारी लोकांमध्ये वाटायला सुरुवात केली. ही सरळ मनी लॉन्ड्रिंग होती, जी मनी लॉन्ड्रिंग ईडी आणि सीबीआयच्या नजरेत चटकन आली. त्यामुळेच ईडीने के कविता यांना देखील चौकशीसाठी बोलवलं आणि के कविता यांना देखील अटक झाली. त्यांचा जामीन सुद्धा कोर्टाने फेटाळलेला आहे. याचा अर्थ असा आहे की जी कागदपत्रे सीबीआय आणि ईडी यांच्या मार्फत कोर्टात सादर केली जात आहेत त्यामध्ये काही ना काही तथ्य तर नक्कीच आहे. अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत निकटवर्तीय मनीष सिसोदिया जेव्हा तुरुंगात होते तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी खूप छाती बडवली की मनीष सिसोदिया हे अत्यंत प्रामाणिक आहेत आणि त्यांना सूड भावनेने तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अहो, जर ही सूड भावना असती तर जामीन मिळाला असता ना. जामीन मिळत नाहीये याचाच अर्थ असा आहे की भ्रष्टाचारामध्ये हात बरबटलेले आहेत. ज्याप्रमाणे मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंग हे तिहार जेलमध्ये वर्षापासून आहेत, त्याचप्रमाणे आता अरविंद केजरीवाल यांना देखील भीती वाटायला लागलेली आहे की मला सुद्धा असंच वर्षभर तुरुंगामध्ये ठेवलं जातंय की काय. आणि म्हणूनच अरविंद केजरीवाल यांची नौटंकी परत सुरू झालेली आहे. ईडीच्या कोठडीत असताना त्यांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी एक संदेश दिला. तो संदेश असा आहे की मी प्रामाणिक आहे, जिथे राहीन तिथे देशाची सेवा करेन, माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा देशसेवेसाठी आहे. अहो, असले घोटाळे करणं म्हणजे देशाची सेवा करणं असतं का? सर्वसामान्य जनतेला आणखी किती मूर्खात काढणार आहेत हे नेते आणि सर्वसामान्य जनता तरी यांच्या भूलथापांना का बळी पडत असावी? रोज नव्याने या लोकांचे भ्रष्टाचार समोर येत असून सुद्धा सामान्य जनतेला जर याबद्दल काहीच वाटत नसेल तर ते त्या जनतेचं प्रारब्धच आहे आणि त्या जनतेच्या नशिबात असले थर्ड क्लास नेतेच असणार. स्वतःच्याच हातानं स्वतःचं आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करायचं हे या अजाण आणि नेत्यांच्या भ्रष्टाचारांची पापं पोटात घालणाऱ्या जनतेकडून शिकून घ्यायला हवं. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर तर देशातले सगळे विपक्ष, विरोधी पक्ष यांचं म्हणणं असं आहे की अरविंद तर प्रामाणिक आहे, भाजपने सूडबुद्धीने त्यांना अटक केलेली आहे. याच अरविंद केजरीवालवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी सडकून टीका करायचे की अरविंद आणि त्याची पार्टी हे भ्रष्टाचाराचा महामेरू आहेत. आणि आता हेच लोक अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने बोलायला लागलेत. काय सर्कस चालू आहे राजकारणाची मित्रांनो, तुम्हीच बघून घ्या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अरविंद केजरीवाल यांची अटक जी झालेली आहे ती खरंच सूडभावनेनं झाली आहे का? खरं तर अरविंद केजरीवाल यांना आधीच अटक होणार होती, मात्र ते टाळत होते. पण आता त्यांची सुटका नाहीये, सहजासहजी तर खरंच नाहीये. दिल्लीमधला बहुचर्चित मद्य विक्री घोटाळा कसा झाला,
कोणी केला, ते पैसे कसे वापरण्यात आले, हे आज आम्ही तुम्हाला सांगितलं. या सगळ्या प्रकाराबद्दल, ह्या प्रकरणाबद्दल तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अरविंद केजरीवाल चुटकीसरशी ईडीच्या कोठडीतून बाहेर पडतील का, की मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याप्रमाणेच अरविंद केजरीवाल देखील तब्बल वर्षभर तिहार जेलमध्येच राहतील? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करून शेअर नक्की करा. अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. राजकीय घडामोडी आणि राजकीय बातम्या हटके आणि रंजक पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.